लेकिन हजारों के तादाद में कथा सुनने के लिए भीड़ होती थी प्यारे। सवेरे कथा शुरू करते थे 9 से 12 और फिर थोड़ी विश्रांति ली, अल्पाहार आदि किया, तदोपरांत कथा का प्रारंभ होता था 2 बजे से शाम के 6 बजे। तो कितना लोगों का स्टैमिना था, इतना लोग सुनने के लिए बेताब ऐसे बैठ करके उस कथा का श्रवण किया जाता था 7-7, 8-8 घंटे। हम भी काशी में गए थे भाभी जी, तो 7-7 घंटे हमने वहां पे कथा की। आपको तो मैं छुट्टी दे देता था अल्पाहार, लेकिन मैं कभी उठा तो मेरा भी स्टैमिना था प्यारे, 7-7 घंटे मैं भी बैठता था। लेकिन जैसे ही आदमी की थोड़ी भी 1 साल भी, हम तो जन्म दिवस मनाते हैं, लेकिन हमको ये पता नहीं है जन्म दिवस मना रहे हैं, यही जन्म दिवस हमको एक दिन मरण दिवस में परिवर्तित होने वाला है। बहुत आनंद से मनाते हैं हम, कोई बात नहीं, मनाना चाहिए। लेकिन 31-32 ऐसा करते करते वो 81-82 तो कभी उठा लेगा। लेकिन देखो, जिसका धर्म है कर्म है। कल हमारे वारकरी संप्रदाय के, पहले तो नहीं चलता, लेकिन आखिर में श्रद्धांजलि देंगे उनको अभी कथा की, क्योंकि कीर्तन के बाद में श्रद्धांजलि होती है ना, क्योंकि भगवान का चिंतन है। कल हमारे वारकरी संप्रदाय के बहुत ज्येष्ठ कीर्तनकार, लगभग उनकी उम्र कुछ 55-60 वर्ष हो सकती है, ताजुद्दीन महाराज बड़े प्रसिद्ध थे वारकरी संप्रदाय में, और विशेष रूप से मुस्लिम समाज के होकर के भी उन्होंने इस वारकरी संप्रदाय के माध्यम से सनातन क्या म्हणतात कथेमध्ये सनातन धर्म का प्रचार प्रसार इस वारकरी संप्रदाय के माध्यम से किया। और ये मुक्ति है प्यारे। वो गुजर गए, भगवान को प्यारे हो गए, उनका देहावसन हो गया, उन्होंने अपने प्राणों का त्याग कर दिया। ये लौकिक दुख है, उनके परिजनों को, उनके भक्तों को, हमारे वारकरी संप्रदाय को, उनके परिवारजनों को ये लौकिक दुख है। ये लौकिक दुख है कि आदमी चला गए, रोएंगे सभी दुख है। लेकिन आध्यात्मिक दृष्टि से यदि विचार करें तो ऐसा मरण करोड़ों में किसी को नसीब होता है प्यारे। कोई परेशानी नहीं, कोई दिक्कत नहीं, कोई हॉस्पिटल में बीमार नहीं, कोई 3 महीने मंचक पर नहीं, कीर्तन कर रहे थे और कीर्तन करते करते नीचे बैठ गए और उस एक व्यक्ति के सर में गोदी रख दी और भगवान को प्रिय, तो ऐसे भगवान की इच्छा, ये सदमरण कहा गया है गरुड़ पुराण में, इसको तो तत्क्षण मुक्त हो गए होंगे प्यारे। घर वाले तो करेंगे कीर्तन, क्या कथा करनी है, लेकिन की और नहीं भी की है ऐसे व्यक्ति के लिए, तो ये कितना भगवान का चिंतन करते करते भगवान को प्रिय हो गए। तो ऐसी बड़ी हस्ती, देह तो जाने वाला है, उसे कोई नहीं रोक सकता, शरीर जाने वाला है, उसको नहीं कोई रोक सकता। लेकिन ऐसे बहुत सा कम उदाहरण है। बड़े गायक थे, कोई गायन करते करते किसी गायक ने अपना प्राण छोड़ दिया है प्यारे, गायन करते करते। म्हणजे भक्ती किती असेल ती, अशी भक्ती ज्याची असते त्याला असं कुठं या ठिकाणी मरण, कारण की शेवटचा दिवस गोड व्हावा। तुकाराम महाराजांचा अट्टास आहे की जो जीवाला आलाय त्याचा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे, आणि शेवटचा दिवस गोड करण्याकरता त्याच्यासाठी जे काही काम करावं लागतं त्याचं नाव सत्कर्म असं आहे। दुष्कर्म केलं तर दुष्कर्म करण्यामध्ये थोडे दिवस आनंद येईल, पण ते दुष्कर्माचं जे पाप आहे त्याचं फळ आहे ते इथेच भोगून आपल्याला संपवावं लागतं। कारण की शारीरिक भोग जे आहेत ना ते संपवूनच या ठिकाणी हे करावं लागतात। कारण की रामायणामध्ये शरभंग नावाचे एक ऋषी आहेत, त्यांचा उल्लेख आहे। भगवान राम जब वनवास के लिए निकले, संग लखन जी और सीता मैया 14 साल के वनवास के लिए निकले थे, तो 15 दिन, 1 दिन, 2 दिन, महीना ऐसे किसी ऋषि के आश्रम में रहते थे। ऐसे करते करते उन्होंने अपने वनवास की यात्रा पूर्ण की। तो एक शरभंग नाम के ऋषि से भगवान प्रभु रामचंद्र महाराष्ट्र में आए थे। माहौरगढ़ से आगे तिरुपति बालाजी जो लगता है, तो उनकेश्वर नाम का एक तीर्थ क्षेत्र है, वहां पर भगवान राम ने तीर चलाया था। तो आज भी कई सारे गर्म पानियों के कुंड वहां पर है, तब भगवान राम ने बाण मारा था। इस बात का उल्लेख वाल्मीकि रामायण में है। तो वहां पर शरभंग ऋषि का आश्रम हुआ करता था तब त्रेता युग में। और शरभंग ऋषि सवेरे 3 बजे उठ करके ब्राह्मी मुहूर्त पे स्नान किया करते थे और भगवान की आराधना करते थे। लेकिन ठंडे पानी में स्नान करने की वजह से ठंड में, उस ठंड से उनका जो शरीर था वो सूख गया था, और शरीर सूखने के वजह से शरीर को ऐसी जो थी जरा अवस्था प्राप्त हो गई थी। शरीर में ऐसे बहुत सारे जख्म हो गए थे, और उस शरीर जख्म को दवा पानी न मिलने की वजह से उनको कुष्ठ रोग प्राप्त हो गया। कोई देखा, किसी ने यदि देखा तो उल्टी कर दे, ऐसा दुर्गंधि युक्त उनका शरीर बन चुका था। लेकिन इतना बड़ा तपस्वी महात्मा अपने शरीर को बदल नहीं सकता, बदल सकता है, लेकिन बड़े बड़े महात्मा जानते हैं कोई रोग हो, बीमारी हो, उसे भोग कर ही खत्म करना पड़ता है। तो उनके घर पर राम भगवान आने वाले थे, उन्होंने देखा
परब्रह्म परमात्मा भगवान राम मेरे घर पर पधारने वाले हैं और इस गंदे शरीर से मैंने यदि उनका दर्शन किया तो भगवान को थोड़ा सा गलत लग सकता है, थोड़ा भगवान को बहुत गलत लगेगा ये। तो उन्होंने अपने उस गंदे शरीर को निकाल करके एक कपड़े के नीचे ढक दिया। देखो कितना सामर्थ्य है। ये गंदे शरीर को निकाला, गंदे शरीर को निकाल करके कपड़े के नीचे ढक दिया और राम आए तो राम मुझे देखे तो प्रसन्न हो जाए, इसलिए राम के सामने अच्छा शरीर धारण करके बैठ गए। फिर जिंदगी भर नहीं बैठ सकते क्या? लेकिन नहीं, भोग को भोग के ही मिटाना पड़ता है जब तक जीवित है तब तक। और भगवान राम आए, लखन जी आए और जैसे आए तो देखा वो जो कपड़ा था ऐसे उड़ा जा रहा था। लखन ने देखा ये क्या है, क्या उड़ रहा है, कुछ नहीं है, ऐसा ही है। लेकिन लखन से रहा नहीं गया, मैं देखना चाहता हूं। वो बोले मत देखिए आप, आपको गलत लगेगा। लेकिन लखन सुन नहीं रहा था। तो लखन जी ने उस कपड़े को ऐसे ऊपर उठाया तो देखा ये शरीर, ये ऋषि जैसा बैठा था ना, ऐसा ही ऋषि वहां पर बैठा था लेकिन गंदा शरीर लेकर के। तो लक्ष्मण को उल्टी सी आ गई, ये ऐसा क्यों है? तो बोले सवेरे मुझे उठना पड़ता है, सवेरे उठ करके मैं स्नान करता हूं और स्नान करने की वजह से, ठंडे पानी होने की वजह से मेरे शरीर को ये सब ऐसे बहुत सारे छिद्र और उसका रूपांतर जख्मों में हो गया। तो भगवान राम से कोई दवा पानी मांग लो, दवा पानी एक ही है। यदि मुझे स्नान के लिए सवेरे गर्म पानी मिल जाए तो मेरी जख्म, मेरा ये तकलीफ थोड़ी दूर हो सकती है। तो भगवान राम ने कहा कोई चिंता नहीं, आज के दिन आपके यहाँ पर आश्रय करेंगे। सवेरे जब हम हमारी यात्रा के लिए निकलेंगे तो आपको जरूर मैं तीर चला करके गर्म पानी का कोई कुंड निर्माण कर दूंगा, ऐसा कहा। और भगवान रामचंद्र जी उस दिन, उस रात को बिता करके जब सूर्योदय हुआ, स्नान संध्या जी से निवृत्त होकर के जब आगे चलने लगे, भूल तो नहीं सकते भगवान, लेकिन भूलने की नौटंकी की और आगे चले गए। और आगे चले गए तो लखन जी कहते क्या भैया आपने उस ऋषि को वचन दिया, आज लगा करके बैठा होगा वो ऋषि के, आप उसे स्नान के लिए गर्म पानी का कुंड देंगे। तो भगवान ने कहा मैं भूल गया। तो बहुत आगे चले गए थे भगवान और जैसे आगे गए थे वहां से भगवान ने पीछे मुड़ करके देखा और एक तीर चलाया धनुष से। वह तीर उस उनकेश्वर में आ गया। आपण माहूरकडून जेव्हा तिरुपती बालाजीला जायला सुरुवात करतो तेव्हा अगोदर उनकेश्वर लागतो, नंतर अलकनंदा, महानंदा, दोन कुंड बाहेर, एक कुंड आतमध्ये आणि तिकडून मग पुढे तिरुपती बालाजी हैदराबाद, ऐसा वो मार्ग है। तो वो उनकेश्वर में तीर जब चला दिया तो अनेक गर्म पानियों के कुंड बन गए। तो 3-4 कुंड आज भी है, अपने आप गर्म पानी बन जाता है वो, तब त्रेता युग का। और उसमें शरभंग ऋषि ने स्नान किया। तो मैं क्यों कह रहा हूं, भोग भोग के ही मिटाना पड़ता है। तो वो इतने बड़े जो संत हमारे भारतीय संप्रदाय के चले गए, तो आरती के बाद में अंत में हम उनको श्रद्धांजलि अर्पित करेंगे। जैसे हमारे वार्गणिक संप्रदाय की परंपरा कीर्तन में खड़े होकर के करते हैं, तो वैसे उनको अभी ये शब्द सुमनांजलि, शब्द की आदरांजलि हम उन्हें देते हैं। और जब लौकिक रूप से, शरीर रूप से हमको उनको आदरांजलि, श्रद्धांजलि देनी है तो जरूर हम कथा के पश्चात जब हम पूर्ण हरिपाठ वगैरह करेंगे तब उनको श्रद्धांजलि देकर के अपने घर को पधारेंगे। ब्रह्मा तृतीया का व्रत ब्रह्मा जी कहते हैं जी, अब मैं सौभाग्य, लक्ष्मी तथा पुत्रादि से संपन्न करने वाले ब्रह्मा तृतीया व्रत को कहूंगा। अब ये ब्रह्मा तृतीया कब आती है? मार्गशीर्ष महीने के शुक्ल पक्ष की जो तृतीया आती है उसे ब्रह्मा तृतीया व्रत कहते हैं। इस तिथि को उपवास रखकर व्रती उषोदक हात में लेकर बिल्व पत्र से महागौरी की पूजा करे। म्हणजे या दिवशी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला हातामध्ये बेलाचं पान आणि दर्भाची काडी घ्यायची आणि महागौरीची पूजा माता माऊल्यांनी करायची आहे। माता माऊल्यांनी हे व्रत केलं की सौभाग्याची वृद्धी या ठिकाणी होत असते। तदनंतर या पूजेमध्ये कदंब वृक्षाची तत्वन, देवी त्या दिवशी रंभा तृतीयेच्या दिवशी देवी ब्रश करते तर तो कदम्बाच्या झाडाची काड़ी घेत असते। हिंदी में उसको दतुवन बोलते हैं। तो वो दतुवन देना चाहिए, नहीं तो चावल, क्योंकि वो हमारे महाराष्ट्र में इतनी सुलभता से प्राप्त नहीं होता है कदम्ब का वृक्ष। किंतु पौष मास में मरुबक के पुष्पों से पार्वती के पूजन का विधान है। व्रती इस मास के व्रत में मात्र कर्पूर का सेवन कर उपवास करता हुआ पूर्ण गौरी को क्रसर, या माघ महिन्यामध्ये पौष मासामध्ये जो देवीची पूजा करतोय तो त्या तृतीयेच्या दिवशी फक्त कापूर ग्रहण करतोय। कापूर खायला सांगितलंय, खातात, खाणारे ज्यांना व्रत करायचं आहे ते। गौरी को प्रसर, तिल चावल का, सिद्धान्न का नैवेद्य आणि महागौरीला तिळापासून आणि चांगल्या तांदळापासून बनलेला अन्नाचा नैवेद्य समर्पित करायचा असतो। आणि मल्लिका नावाचं जे झाड आहे त्या झाडाची काडी दतुवन म्हणजे ब्रश करण्यासाठी, दतुवन करने के लिए, दातुन करने के लिए देना होता है। माघ मास के व्रत के दिन
घृत पान कर उपवास करते हुए व्रती को कल्हार पुष्प श्वेत कमल से सुभद्रा देवी की पूजा करके उन्हें मंड का नैवेद्य समर्पित करना चाहिए. माघ महिन्यातल्या तृतीयेला फक्त माणसानं गाईचं तूप खायचं आणि देवीला कल्हार पुष्प म्हणजे श्वेत पांढऱ्या रंगाचं कमळ समर्पित करायचं. आणि तदनंतर मंड माने की अन्न दधी आदि का सार, चित्रान्न बोलते हैं उसको हमारे तिरुपति बालाजी में. चित्रान्न म्हणजे भात पण भातावर दही टाकलेलं असा नैवेद्य देवीला द्यायचं. तिरुपति बालाजी में उसको चित्रान्न बोलते हैं. फाल्गुन मास में गौमती का पूजा का विधान है. फाल्गुन महिन्याच्या तृतीयेला देवीच्या गौमती रूपाची पूजा करायला सांगितली आहे. कुंद पुष्प से उनकी पूजा करके उसी की नाल को दतुवन रूप में उन्हें निवेदित कर और स्वयं जीवंती का भक्षण कर शष्कुली पूड़ी का नैवेद्य लगाए. जीवा माने की शाक विशेष सब्जी का पकवान हमारे घर में उस दिन बनना चाहिए. शर्करा के समान मधुर पुष्प वाली लता माने की ती ज्या दिवशी ते फूल कोणतं सांगितलं आहे कुंद पुष्प, आणि कुंद पुष्पाची जी कळी आहे त्या कळीनंच देवी त्या दिवशी दात घासत असते. म्हणजे किती विधान याच्यामध्ये सांगितलं हे तर आपण आधी ऐकलंच नाही की देव कोणत्या प्रश्नी म्हणजे तर वेगवेगळं आपल्यासारखं नाहीये. मी काल सांगितलं आपण एकच कोल्ड्रिंक आता रामदेव बाबाचं वापरतात सगळे, ते चांगलं आहे तेच वापरलं पाहिजे आपण स्वदेशी. बाकीचे हे सगळे भंगार आहे त्याच्यामध्ये काही काही टाकलेलं आहे. मागं तर आलं होतं आता सांगायला नाही पाहिजे की चहा घेतात लोक तर चहामध्ये म्हणे डुकराची चरबी मिळवली का, अरे असं सांगितलं होतं. कॉफीमध्ये तर काय म्हणे हे सिगरेटमध्ये म्हणे पालीची गरळ टाकलेली तरी लोक पितातच बाबा काय. हा तंबाखू आता काय आता ते मागे एक व्हिडिओ आला तो त्या म्हणे झाला डिसले साहेबांनी व्हॉट्सअपवर टाकलं, डबल रोटीवाला माणूस डिसले साहेबांनी टाकलं व्हॉट्सअपवर, असं करत होता असं पायाने हे करत होता त्याला साठलं त्यांनी नाकमध्ये टाकलं ठोकरान. तरी पण लोक आपण जरी करत नसतो पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या लोकांकडनं हे आपण आणलं नाही पाहिजे, घेऊच नाही नकोच, घरी करा काय करायचंय ते. पण त्याने असं मुद्दाम करून त्याला ते तंबाखू खातायत बाथरूमला जात आहेत म्हणजे हे आहे खरं. ही इतकी विचित्र घटना ह्या आपल्याला जे रोग आणि बिमारी होतात ना हे अशुद्ध अन्नाचं सेवन केल्यामुळे. एक तर ते मैदानं बनलेलं आणि त्यात तो माणूस तसं करत होता. पाहिल्यानंतर की तांदूळाचा मागे व्हिडिओ पाहिला चीनचा आपण की तांदूळ करताना या बाहेर फेकलेल्या ज्या पन्न्या असतात ना आपण कॅरी बॅग, त्या कॅरी बॅग घेऊन चीनला एक मशीन होती, चीनचे काही लोक त्या कॅरी बॅगचा असा गोळा करत होते, गोळा करून त्याला मशीनमध्ये टाकत होते. मशीनमध्ये टाकल्यानंतर तो गोळा बारीक तांदळासारखा दाणा होऊन बाहेर येत होतं. त्या तांदळाला घेऊन त्या तांदळाची एक गोणी कॅरी बॅग पासून बनलेले तांदूळ ओरिजिनल तांदळामध्ये मिक्स करत होते. म्हणून रामदेव बाबानं बिना कोटीचा तांदूळ काढला. पण लोकांना वाटतं लोक काय जे लोक म्हणते तो बाबाही धंदा आणि त्याचा धंदा जाऊ द्या पण ते आपल्याला मारण्यापेक्षा बरा आहे ना, त्याचा काय धंदा आपण पाहतोय. ते दुसऱ्यांना मोठ्या करण्यापेक्षा आपण आपल्या स्वदेशी आंदोलनाला लोकांचं असंच आहे. आपला माणूस पुढे चालला ना तर आनंद व्हायच्या ऐवजी लोकांना दुःख होतं. एका देशामध्ये खेकड्यांचं कॉम्पिटिशन ठेवलं होतं खेकड्यांचं कझाकिस्तानमध्ये, आणि त्या कझाकिस्तानमध्ये खेकड्याचं कॉम्पिटिशन ठेवल्यानंतर भारताचे खेकडे तिथं गेले, पाकिस्तानचे खेकडे तिथं गेले, अशा 2-4 देशाचे खेकडे तिथं गेले. असा मोठा मंडप टाकलेला होता. मग टेबलवरती खेकडे किस देश का खेकडा कितना अच्छा है, खेकडा हिंदीमध्ये खेकडा मराठीमध्ये खेकडा, कोणत्या देशाचा खेकडा किती चांगला आहे. खेकड्याने कोणाला धरू नये म्हणून मोठ्या मोठ्या टोपल्यात ते टेबलवर टोपल्यावर खेकड्याने त्याच्यावरती अशा जाळ्या, त्या जाळ्यातून त्यांना श्वास घेता येईल अशा पद्धतीचं ते. आणि ते म्हणले आता खेकडे ठेवलेले आहे, कॉम्पिटिशन चालू होण्याच्या पूर्वी नाश्ता करायला सगळेजण या, पण येण्याच्या अगोदर सगळेजण आपल्या आपल्या खेकड्यांना झाकून या, टोपल्यात ठेवलेल्या खेकड्यावरती जाळी टाकून या. सगळ्यांनी जाळी टाकल्या नाही. भारताचे जे लोक खेकडे घेऊन गेले ना त्यांनी जाळी टाकलीच नाही. अरे ते म्हणजे जाळी टाका ना, ते खेकडे धरतील ना कोणाला. नाही धरणार नाही ते का. हमारे देश की परंपरा है क्या, ये अगर कोई नीचे आ गया ना तो दूसरा बराबर उसकी टांग खींचेगा, कोई आगे जा रहा है तो उसको खींचेगा. इसलिए ये जाली डालने की कोई जरूरत ही नहीं है, चाळणी टाकायची गरजच नाहीये. आम्हाला चाळणी टाकायची गरज नाही, तुम्हाला गरज असेल चाळणी टाकण्याची, आम्हाला काही आवश्यकता नाही. कारण एक पुढे चाललं तर त्याला बरोबर दुसरा. हा दृष्टांत आहे. दृष्टांत सांगायला वेळ जास्ती याच्यामुळे नाही आहे की हेच आलं लक्षात. तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे अशा पद्धतीचं हे सगळं हे कशावरून विषय निघाला की शाक आधी विशेष काय केलं पाहिजे कसं अशा पद्धतीने शुद्ध. आणि म्हणून तर अन्न शुद्ध करताना आता हे आचार्य ब्राह्मण लोक आपोषण घेतात का किटाणू वगैरे जाऊ नये, हे विज्ञान आहे त्याच्या मागे, हे विज्ञान आहे लक्षात घ्या. आणि अध्यात्माच्या द्वारे जर का पाहिलं तर देवाची आराधना आहे, पण अध्यात्माची दुसरी बाजू ही विज्ञान आहे.
कीटाणू वगैरे जर गेले भरपूर वेळेस आपण पाहिलं, आपण पाहत नाही, ज्यांना दिसत नाही. आता तुम्हाला सांगायला नाही पाहिजे, काही ब्राह्मण लोक या ठिकाणी एका ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होती इकडे आणि सांगत नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये एका बाईकडे ब्राह्मण लोक नाश्त्यासाठी जेव्हा गेले तर त्या बाईच्या उपम्यामध्ये ब्राह्मणाच्या ताटामध्ये डायरेक्ट झुरळ निघालं. हे नाही सांगायला पाहिजे, पण किती अस्वच्छता आपली आणि किती हे. इसलिए स्वच्छता को बहुत महत्व है, बहुत सारी सत्य घटनाएं आपको बोल सकता हूं. बरं जाऊ दे, ब्राह्मणाने तरी पाहिलं, त्याचे डोळे कृष्ण होते आणि ते त्यांनी जर का खाल्लं तर मग किती विचित्रपणा आहे. नाही, मागे कोबीमध्ये एका बाईची घटना आहे. कोबीमध्ये असं साप जाऊन बसला होता, त्या बाईनं पाहिलं नाही, बघा हो काही त्याच्यामध्ये आहे का नाही बघा. तिने सणासण धुतलं, कापलं त्याला, त्याच्यामध्ये तो सर्व चालला गेला, उलट्या गेला त्याने. म्हणजे लोक बघत नाही. स्वच्छता आणि अस्वच्छता, हलगर्जीपणा, कंटाळा या 3 कारणांना लोक दवाखान्यामध्ये जास्ती पैसे भरतायत असं ग्रंथाचा आदेश आहे. म्हणून स्वच्छता जास्ती महत्वाची आहे. जहां पर स्वच्छता है वहां पर भगवान का वास है, जहां पर अस्वच्छता है या वहां पर यम का निवास है. क्योंकि अस्वच्छता से ही ये मच्छर आदि होते हैं और ये मच्छर आदि उनसे जो उत्पन्न होने वाली जो बीमारियां है ना, सर्दी खांसी खोखला, इनको यम का सेवक कहा गया है इसमें. और भक्ति ज्ञान वैराग्य ये भगवान के सेवक है. भक्ति महारानी के पुत्र है ज्ञान वैराग्य. यदि भगवान यह परम पद है तो भक्ती उसकी सेवा है और उसके 2 पुत्र है ज्ञान वैराग्य. व ज्यांच्या इथे स्वच्छता आहे त्यांच्या इथे भक्ती ज्ञान वैराग्याचा वास आहे. ज्यांच्या इथे अस्वच्छता आहे, काही ठिकाणी तुम्ही जा, बसावे वाटत नाही आणि काही नाही. मी निंदा करतोय असं नाही, पण फिरायचा आमचा व्यवसाय असल्यामुळे म्हणजे आमच्या लक्षात येतं. तुमच्या नसर येत किंवा येतही असेल, काही सांगता येत नाही, ते शक्यता त्याची. पण अशा पद्धतीने म्हणून स्वच्छता जास्ती महत्वाचं आहे. तुम्ही 1 माळ कमी करा जप, तुम्ही एखाद्या साईपाठाला नका जाऊ, एखादी वारी चुकू द्या, किंवा तुमचं एखादा मान जप कमी झाला चालेल, एखादा उपवास कमी झाला तरी चालेल, पण ही स्वच्छता जास्ती महत्वाची आहे. किती काम करायचं जुन्या काळातल्या मावळ्या, काहीच होत नव्हतं. आणि आता या ठिकाणी आयतं असून सुद्धा इंदोरीकर महाराज सांगतात ना, मोठा साहेब जरी असला, साखर कारखान्याचा मालक, पण त्याला शुगर झाली आणि तिथं पोतं उचलण्याला शुगर नाही, मस्त 10 कप जास्ती साखर टाकून तो चहा पितो. हे लक्षात घ्या. मी कशामुळे सांगतोय, होऊ शकते बिमारी, हरकत नाही, पण आपण जर का स्वच्छता आणि टाइम टू टाइम जर का हे सगळं ठेवलं ना, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. गीतेवरचा हा श्लोक आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, जिवंत माणसाने केलंच पाहिजे, की म्हणजे जेवल्याशिवाय तू जगू शकत नाही. पण जिवंत राहण्यासाठी अन्नाची गरज आहे, खाण्यासाठी जिवंत राहण्याची गरज नाही. आहार तरी सेविजे परियुक्ताचे मापे माविजे, क्रियाघात आचरिजे तयाची स्थिती. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातली ही ओवी आहे. आहार तरी सेविजे, ज्ञानेश्वर महाराज म्हणले जेवण तरी करीत जावे, परियुक्ताचे मापे मविजे, जेवढं पोटाला लागेल तेवढंच करत जा, नाही तर मग समस्या होऊन जाते, अजीर्ण होऊन जातं ते जेवण, एखाद्या वेळेस तिकडूनही निघून जातं जास्तीत जर झालं तर. आणि क्रिया आता आजरी जे खाल्लेलं जेवण पचवण्याकरता काही अभंग म्हटले पाहिजे, हरिपाठ म्हटलं पाहिजे, पावल्या खेळल्या पाहिजे, भक्तिरसाचा आनंद घेतला पाहिजे, सकाळी फिरलं पाहिजे, म्हणजे जे अन्न पचतं अजीर्ण होत नाही, शरीर खराब होत नाही आणि सगळ्या ज्या सिस्टम आहे शरीरातल्या त्या व्यवस्थित चालत राहतात. असं ज्ञानोबारायांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये त्या भगवद्गीतेच्या श्लोकावरती टीका केलेली आहे. चातुर्मास्य व्रत का निरूपण ब्रह्मा जी ने कहा, अब मैं चातुर्मास्य व्रत को कहता हूँ. इस व्रत का आरंभ आषाढ़ मास की एकादशी या पूर्णिमा तिथि में सब प्रकार से भगवान हरि का पूजन करके करे. व्रतारंभ के समय इस प्रकार प्रार्थना करनी चाहिए. ज्याला पूर्ण चातुर्मासाचं व्रत करायचं आहे, स्कंद पुराणामध्ये त्याचं चांगलं विवरण आहे. मी सांगेल नंतर जेव्हा देवी भागवत वगैरे होईल, आणि त्याचा व्हिडिओ पण युट्यूब वरती टाकलेला आहे. पूर्ण व्रत ज्याला चातुर्मास करायचं त्यांनी संकल्प सोडायचा असतो. म्हणजे या आषाढ एकादशीला जो त्या व्रताचा प्रारंभ करतो, आषाढ एकादशीला भगवंत शयन करतात, देव शयनी एकादशी. 4 महिन्यापर्यंत शयन करतात, मग कोणाचं काहीच ऐकत नाही. तो जरी आपण म्हणजे पूजा करायची आपण, पण 4 महिन्यामध्ये भगवंत संसाराची जबाबदारी जी विष्णूवर आहे पालन पोषण करण्याची, ती जबाबदारी भगवान विष्णू आषाढ एकादशी म्हणजे आपल्या आषाढी वारी मंडळीच्या एकादशीपासून देवशैली देव झोपतात आणि मग उठतात कधी प्रबोधनी. कार्तिक एकादशी कौन सी है भाभी जी? प्रबोधनी. भगवान शंकर शिवजी प्रबोधन करते हैं, ठाकुर जी आप उठ जाइए, मैं आपको प्रबोधन करता हूं, ये आप आपका संभालिए इसको.
विष्णु झोपायला जातो देवशयनी एकादशीला, 4 महीना की योग निद्रा लेते हैं और शिवजी तब तक इस संसार को संभालते हैं, क्योंकि शिव का काम संहार करना है, अंत करना है, पुनः प्रतयुग की शुरुआत करना है। पालन तो विष्णु करते हैं प्यारे, लेकिन वो विष्णु सो जाते हैं देवशयनी एकादशी में, चातुर्मास की एकादशी को सो जाते हैं आषाढ़ मास की, और उठते हैं कार्तिक मास की एकादशी, तो इसको बोलते हैं चातुर्मास। तो इस चातुर्मास्य व्रत में भगवान सोने जा रहा है, इसलिए सभी लोग प्रार्थना करें। इदं व्रतं मया देवं गृहीतं पुरस्तत्वः निरविघ्नं सिद्धिमाप्नोतु प्रसन्ने त्वयि केशवः। गृहीतेऽस्मिन् व्रते देवयज्ञपूर्णे म्रियाम्यहं तन्मे भवतु सम्पूर्णं त्वत्प्रसादात् जनार्दनः। श्लोक का अर्थ ऐसे है, हे देव आपके समक्ष मैंने इस व्रत को ग्रहण किया है, हे केशव आपके प्रसन्न होने पर मुझे निर्विघ्न सिद्धि प्राप्त हो। हे विष्णु देव ग्रहण किए गए इस व्रत की अपूर्णता में ही यदि मैं मृत्यु को प्राप्त हो जाता हूँ तो भी हे जनार्दन आपकी कृपा से यह मेरा व्रत पूर्ण हो। या श्लोकाचा अर्थ किती सुंदर आहे। मी चातुर्मास्याचं व्रत करतोय भगवंत आषाढ एकादशी पासून तर कार्तिक एकादशी पर्यंत, पण व्रत करता करता जर का मी मरण पावलो तर माझं व्रत खंडित झालं असं समजू नको, ते व्रत पूर्ण झालं असं समज देऊ का, कारण मी तुझं व्रत करत करत मरण पावलो आहे। जसे ते आमचे महाराज आता काल या ठिकाणी कीर्तन करता करता त्यांनी देह सोडला है। तो ये भगवान का व्रत करते करते यदि व्यक्ति भगवान को प्यारा भी हो जाए तो उसकी मुक्ति यह 100% हो जाती है, उसमें कोई शंका नहीं प्यारे। तो ऐसा चातुर्मास्य का व्रत कहा है। चातुर्मासामध्ये मग काय करावं म्हटले, मधु मांस सुरा और तेल का परित्याग करने वाला जो वेद पारंगत पृच्छपाद व्रती विष्णु भक्त हरि का पूजन करता है। मध खायला नाही सांगितलं विशेष रूपानं, मधार माणसाला जडत्व प्राप्त होतं। मांस तर असं पण नाही खायला सांगितलं, पण विशेष रूपानं लोक ऐकतच नसतील तर कमीत कमी चातुर्मासामध्ये तरी नका खाऊ म्हणे। त्यांनी काय जाऊन थोडी कोणी पाहिलं कोण या ठिकाणी त्याचं आचरण करते कोण नहीं करत। ऐसे ही हिंदू धर्म को कहा है कि वो खाए मत मांस, लेकिन नहीं लोग सुन रहे हो तो कम से कम चातुर्मास्य में प्यारे वो मांस मच्छी गंदी चीजें बंद कर देना चाहिए। सुरा मदिरा भी पीना बहुत बड़ा पाप है, क्योंकि जो लोग यहाँ पर मदिरा पी करके मजा समझ रहे हैं आज की मजा, तो कल उनको वहां पर जाकर के लोहे की दारू लोहा पिघला करके उनके गले में डाला जाता है प्यारे। ऐसा नरक कुंड है वहां पर। जो लोग यहाँ पर मदिरा पान कर रहे हैं तो उनको लोहरस का पान करवाया जाता है उस नरक कुंड में। इसलिए इस चातुर्मास में मद के पदार्थ नहीं खाना है, मांस मच्छी आदि गंदी चीजों का परित्याग कर देना है, तेल भी ज्यादा नहीं खाना है। और चातुर्मास में आलू बोंड भजी वगैरह ये भजिया लीजिए ये तल ये कम खाना है, थोड़ा दाल बट्टी वगैरह ये सब, क्योंकि वो अगर खाया तो बीमार हो जाएंगे, बीमार हो गए तो व्रत नहीं कर सकेंगे। क्योंकि कोई भी व्रत करना है तो शरीर में शक्ति होना आवश्यक है। आरोग्यम धन संपदा पातंजलि योग, पातंजल ऋषि का ये सूत्र है प्यारे, जिसका आरोग्य ठीक है वही सब चीजें कर सकता है। योगेन चित्तस्य पदेन वाच मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोति तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्रांजलिदानतोस्मि। इसलिए योग करने का विधान हमारे शास्त्र में कहा गया है। योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजयः सिद्ध सिद्धयो समो भूत्वा समत्वं योग उच्यते। योग के दो अर्थ है, आध्यात्मिक योग अलग है, लेकिन आध्यात्मिक योग को पूर्ण करने के लिए शारीरिक योग करना भी आवश्यक है। जब शारीरिक योग करेंगे शरीर की पुर्जे ठीक हो जाएंगे, प्राणायाम के द्वारा श्वास प्रश्वास की प्रक्रिया ठीक हो जाएगी, तो फिर आध्यात्मिक साधना में भी कोई कठिनाई का सामना नहीं करना पड़ता है। तो इसलिए योग करे ऐसा कहा है। और कृच्छपाद व्रती, आता कृच्छपाद व्रत नावाचं एक व्रत आलं, वैसे 3 है। एक है कृच्छपाद व्रत, एक चंद्रायण व्रत और पाजापत्य व्रत और पराव्रत। गरुड पुराणामध्ये 4 व्रत सांगितले आहे। या छोट्या गरुड पुराणामध्ये नुसतं त्याचं नाव घेतलं ते काही कळतच नाही, पण याच्यामध्ये त्याचे अर्थ दिले आहेत हे मी मराठीमध्ये तुम्हाला सांगतो। जिवंतपणी ज्या माणसानं पातक केलंय तर त्यानं हे व्रत करायला सांगितले तर तो मुक्त होऊ शकतो। आता कृच्छपाद व्रत ज्यानं खूप पातक करून टाकले, पाप उपपाप महापापही करून टाकले, ज्याला सण व्रत उत्सव तिथी विशिष्ट हे काही कळत नाही, तर त्याला कृच्छपाद व्रत करायला सांगितलेलं आहे। कृच्छपाद व्रत यह 3 दिन का व्रत है। कृच्छपाद व्रत 3 दिवसाचा एक व्रत आहे।
पहले दिन में एक बार हविषान्न ग्रहण. हे व्रत कसं आहे पहा 3 दिवसाचं. हे गुच्छ पाद व्रत 3 दिवसाचं जे व्रत आहे तर पहिल्या दिवशी फक्त एकाच वेळेस हविषान्न म्हणजे उसळ बगर राजगिरा खायला सांगितलं, जेवण नाही करायला सांगितलं. पहिल्या दिवशी एकच वेळ फराळ म्हणजे फराळाचा पदार्थ खाऊ शकतो. दूसरे दिन अयाचित रूप में हविषान्न का ग्रहण. दुसऱ्या दिवशी अयाचित रूप में म्हणजे जे मागितलं ते भेटलं की एकदाच ते ग्रहण करायचं. अयाचित म्हणजे भिक्षा मागून आणायचं फराळाचं दुसऱ्या दिवशी. और तीसरे दिन अहोरात्र उपवास. तिसऱ्या दिवशी दिवस आणि रात्र उपवास. हे झालं कृच्छ पाद व्रत. आलं लक्षात. पहिल्या दिवशी एकच टाइम फराळाचं, दुसऱ्या दिवशी दुसऱ्याकडून मागून आणलेल्या फराळाचं एकच टाइम, आणि तिसऱ्या दिवशी पाणी गिनी सगळं काही बंद. याला म्हणतात कृच्छ पाद व्रत. इतकं डेंजर व्रत आहे. कशाला म्हणजे करायला हरकत नाही पण पापच नाही करायचं ना, म्हणजे करावं लागणार नाही. नाहीतर जे कोणाला सांगितलं, भक्ताला थोडी सांगितलं, भक्तासाठी नाही सांगितलं, अभक्तांसाठी, आस्तिकासाठी नाही, नास्तिकासाठी. जो धर्मद्रोही है, धर्म का विरोध करने वाले हैं प्यारे, उनके लिए कहा है. संज्ञायन व्रत. यह व्रत अनेक प्रकार का है. मनुस्मृति के अनुसार यह. आता पहा, आता आपण उच्च पाद ऐकलं ना मौल्यांनो. आता दुसरं आहे चंद्रायन व्रत. हे डेंजरस व्रत आहे. आता ऐकून घ्या. याच्यामध्ये काय आहे, प्रतिदिन 3 काल स्नान, रोज 3 वेळेस आंघोळ, सकाळची आंघोळ सूर्योदयाच्या आधी, दुपारची आंघोळ सूर्य मध्याला यायच्या बरोबर म्हणजे संध्याकाळी दुपारी 5:15ला दुपारची आंघोळ, आणि संध्याकाळची आंघोळ 5:30ला चालू करायची, 5:45ला संपवायची असे ऋग्वेदाचे आचार्य लोक संध्याकाळ स्नान करतात ना, तो त्याचा टाइम आहे. तर या व्रतामध्ये चंद्रायन व्रतामध्ये 3 वेळेला आंघोळ करायची. और पौर्णिमा से व्रत का आरंभ करना है. काय करायचं, 3 वेळा आंघोळ करायची आणि पौर्णिमेपासून या चंद्रायन व्रताला प्रारंभ करायचं. इस दिन 15 ग्रास हविषान्न मात्र ग्रहण. आणि पौर्णिमेच्या दिवशी फक्त 15च घास फराळाचं खायचं आहे. फराळाचं मग उसळ खा का भगर खा का राजगिरा खा का दशमी खा का पेंड खजूर खा. 15 घास. 3 वेळेस आंघोळ करायची पौर्णिमेला. पौर्णिमेपासून चंद्रायन व्रताला प्रारंभ करायचा. 3 वेळेस पौर्णिमेच्या दिवशी आंघोळ, आणि त्या पौर्णिमेच्या दिवशी एकच टाइम जेवण, तेही 15 घास जेवण. हविषान्न ग्रहण म्हणजे भाजी पोळी वरण भात तर्री गिररी लसण कांदाचा विषयच नाही आहे. डायरेक्ट फराळाचं सांगितलं ते काही राहिलंच नाही. हविषान्न मात्र ग्रहण. और पूर्णिमा के बाद कृष्ण की प्रतिपदा से एक ग्रास कम करते हुए अर्थात 14, 13, 12 पहा आहे. पौर्णिमेला व्रताचा प्रारंभ करायचा. पौर्णिमेला 15 घास खायचे, आणि पौर्णिमेनंतर जी प्रतिपदा येईल अमावस्येपर्यंत तर प्रतिपदेला 14 घास, द्वितीयेला 13 घास, तृतीयेला 12 घास, असा एक घास कमी करायचा अमावस्येपर्यंत. आणि अमावस्येच्या अमावस्येच्या प्रतिपदेची पौर्णिमेपर्यंत जाईल तेव्हा एक घास वाढवायचा. म्हणजे लक्षात घ्या, पौर्णिमेला व्रत चालू करायचं आहे. तर पौर्णिमेला 3 टाइम आंघोळ केली, व्रत चालू केलं तर पौर्णिमेला 15 घास खाल्ले तर मग पौर्णिमेच्या नंतर जी प्रतिपदा येईल तर त्या दिवशी 14, द्वितीयेला 13, तृतीयेला 12, चतुर्थीला 11, पंचमीला 10, असं करता 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 अमावस्या आली की अमावस्येच्या दिवशी एकच घास येईल किंवा अर्धा घास धरा याच्या परिभाषेमध्ये. आणि मग परत अमावस्या झाल्यानंतर जी पौर्णिमा येईल त्या पौर्णिमेपर्यंत एक घास वाढवत जायचं, आणि पौर्णिमेला पुन्हा 15 घास करायचे. असं हे व्रत आहे. पूर्णिमा के बाद कृष्ण पक्ष की प्रतिपदा से एक ग्रास कम करते हुए अर्थात 14, 13, 12 इस संख्या में ग्रास ग्रहण करते हुए कृष्ण पक्ष की चतुर्दशी को 1 ग्रास ग्रहण. तदनंतर अमावस्या को पूर्ण उपवास. पुन्हा अमावस्या के बाद शुक्ल प्रतिपदा से एक ग्रास बढ़ाकर. अमावस्येला तर पूर्ण उपवास सांगितला, एकही घास खायचा नाही, पूर्ण उपवास करायचा अमावस्येला. अमावस्येच्या नंतर जी प्रतिपदा येईल पौर्णिमेपर्यंत 1, 2, 3, 4, 5 हे 15 दिवस प्रतिपदा ते पौर्णिमा. 15वा घास पौर्णिमेच्या दिवशी येतो. अशा पद्धतीचं हे व्रत आहे चंद्रायन व्रत. ज्याने खूप भयानक पाप केलं असेल तर जिवंतपणे त्याला चंद्रायन व्रत करण्याचा आदेश गरुड पुराणामध्ये प्रेत कल्पामध्ये दिलेला आहे. त्याचा अर्थ जरी आपण आचारकांडामध्ये पाहतोय. त्याच्यानंतर 3 नंबरला आहे प्राजापत्य व्रत. आता आपण पाहिलं कृच्छ पाद व्रत 3 दिवसाचं आहे की नाही. दूसरा पाहिलं चंद्रायन व्रत, आणि तिसरा आहे प्राजापत्य व्रत. यह व्रत 12 दिन का होता है. यही व्रत 12 दिवसाचं आहे. प्रथम 3 दिन में केवल 3 हविषान्न ग्रहण. आता हे थोडं बरं आहे, बरं आहे. पहिल्या 3 दिवसामध्ये काय करायचं, दुपारी एक टाइमच फराळाचं खायचं. 12 दिवस आहे ना, तर पहिल्या 3 दिवसामध्ये एक टाइम फराळाचं खायचं. तर पश्चात 3 दिन केवळ रात में हविषान्न ग्रहण. त्याच्यानंतर जे दुसरे 3 दिवस आहे म्हणजे 7 दिवस होतील ते 3 धरून, तर त्या 3 दिवसामध्ये संध्याकाळी फक्त फराळाचं खायचं.
त्याच्यानंतरचे जे 3 दिवस आहे त्याच्यामध्ये जे भेटल एक टाइम मागितलं दत्तात्रय सारखं तेच खायचं, पुन्हा म्हणायचं माझं पोट भरलं नाही, एकदाच मागून घ्यायचं किती लागेल ते, अशा पद्धतीने अजाचित त्याला असं म्हटलेलं आहे. पुतना माझं एक बार ग्रहण और अंतिम 3 दिन पूर्ण रूप में उपवास आहे बाबा बाबा, नंतरचं लिहिलं आहे शेवटच्या 3 दिवसामध्ये पूर्ण उपवास करायचा. याला प्रजापत्य व्रत असं म्हटलेलं आहे. प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव, त्याला उद्देशून केलेलं. आणि शेवटी 4 नंबरचा आहे पराग व्रत. इस व्रत में 12 दिन तक केवल जल ग्रहण करके रहा जाता है. प्रेम से कहिए श्री राधे. फक्त पाणी पिऊन राहायचं बाबा 12 दिवस. अण्णा हजारे सारखं अण्णा हजारे पाणी पण बंद केलं होतं वाटतं. 12 दिन ऐसा ये कृच्छपाद चंद्रायन व्रत, प्राजापत्य व्रत और पराग व्रत का उपदेश. पाप यदि किया है तो चातुर्मास में यदि ये सब व्रत कर लिए जाए तो जीवंत काल में ही इस पापों से छुटकारा दिया जाता है. मासोपवास व्रत का निरूपण. प्रत्येक महिन्यामध्ये कोणतं व्रत, त्या व्रताचं निरूपण पुढे केलं. अश्विन मास के शुक्ल पक्ष की एकादशी तिथि में उपवास रखकर 30 दिन पर्यंत इस व्रत को धारण करने का विधान है. मासोपवास म्हटलेला आहे. अश्विन मासाच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या तिथीपासून हे सुरुवात करायचं. त्या दिवशी उपवास ठेवायचा. व्रतारंभ के समय सर्वप्रथम भगवान विष्णु से इस प्रकार प्रार्थना करनी चाहिए. अद्यम प्रभुत्यहम विष्णु यावत् दुत्थानकं तवः अरयचेत् पामनश्नन्तु दिनानि त्रिमशदेवतुः. कार्तिकाश्विनो नयोर विष्णु द्वादशो शुक्लयोरहम् म्रिये यदंतराले तुम व्रत भंगो न मे भवेत. हे विष्णु, आज से लेकर जब तक आपका शयनोत्थान नहीं हो जाता तब तक 30 दिन पर्यंत बिना भोजन किए ही मैं आपका पूजन करता रहूंगा. शयनोत्थान जोपर्यंत होत नाही. अश्विन मासाला सुरुवात या ठिकाणी भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक. अश्विन मासातल्या एकादशी पासून तर कार्तिक मासापर्यंत म्हणजे शेवटचे 30 दिवस भगवंताला उठायला बाकी आहेत. तर आषाढाला झोपलेले आहेत. आषाढी एकादशीला आपल्या पंढरीच्या वारीच्या एकादशीला झोपले. उठणार कधी आहे तर कार्तिकी वारीच्या एकादशीला ते उठणार आहे. मग त्याच्यानंतर मग त्या कार्तिकाच्या अगोदर जो महिना येतोय तो अश्विन येतोय. अश्विन महिन्यातल्या एकादशीला या ठिकाणी देवाला म्हणायचं जब तक आपका शयनोत्थान म्हणजे जोवर तुम्ही झोपेतून उठत नाही तोपर्यंत मी हे व्रत करणार आहे. यदि मैं अश्विन और कार्तिक मास के शुक्ल पक्ष में द्वादशी से लेकर दूसरी द्वादशी तिथि के मध्य मर जाता हूं तो मेरा यह व्रत भंग न हो. काही कारण सांगता येत नाही, गॅरंटी नाही ना माणसाची, काही होऊ शकतं ऍक्सिडेंट वगैरे. पण तसं हे व्रत करताना देवा मी तर संकल्प सोडलाय. पण आता अश्विन महिन्याच्या द्वादशी पासून तर कार्तिक महिन्याच्या द्वादशी पर्यंत यदि पता नहीं अब कृपा से यदि मेरा निधन हो जाए तो मेरा व्रत टूटे नहीं. इस प्रकार प्रार्थना करने के पश्चात प्रातः मध्याह्न तथा सायंकाल में स्नान करके उपासक कंठादि से भगवान हरि का देवालय में पूजन करे. किंतु व्रती को शरीर में उपरत तथा सुगंधित गंध आदि नहीं करना चाहिए. द्वादशी तिथि में भगवान हरि की पूजा करके व्रती ब्राह्मण को भोजन कराए. 1 मास तक हरि का व्रत करने के पश्चात व्रती पारणा करे. कब? कार्तिक मास की द्वादशी को पारणा करे. यदि व्रतधारी इस अवधि के मध्य मूर्छित हो जाता है तो उसे दुग्धादि का प्राशन कर देना चाहिए. आता जर का व्रत केलं, संकल्प जर सोडला आणि संकल्प सोडून जर गाईचं दूध पिऊ शकतो, चक्रा यायला लागल्या तर बरं का, विनाकारण नाही, नाही तर मग व्रत उडून जातं. आणि गाईचं दूध जर का पिलं तर त्याच्यामध्ये काही दोष लागत नाही कोणत्याही कार्यामध्ये. अशा पद्धतीचं हे मासोपवास म्हणजे पूर्ण अश्विन महिन्याच्या एकादशी द्वादशी पासून तर कार्तिक महिन्याच्या एकादशी द्वादशी पर्यंत करायचं हे मासोपवास व्रत भगवान ब्रह्मदेव या ठिकाणी व्यासजींना सांगतायत. आणि याज्ञवल्क्यजी साधू संतांना सांगतायत. सूत महाराज 88,000 ऋषींना सांगतायत. पुढे भीष्म पंचक व्रत सांगितलंय. हे भीष्म पंचक व्रत भीष्माचार्याच्या नावाने करायचं असतं. पंचक म्हणजे 5 दिन का यह व्रत होता है. ब्रह्मा जी ने कहा कार्तिक मास में होने वाले व्रतों को कहूंगा. इस मास में स्नान करके व्रती को भगवान विष्णु की पूजा करनी चाहिए. व्रती 1 मास तक एक भक्त व्रत कर. या 1 महिन्यामध्ये त्या माणसाने एक भक्त व्रत म्हणजे दुपारी एकच टाइम जेवायचं. एकाच पद्धतीचं भोजन एक टाइम घ्यायचं त्याला म्हणतात एक भक्त. नाही जमलं तर नक्त व्रत. संध्याकाळी एकच टाइम जेवायचं त्याला म्हणतात नक्त व्रत. नाहीतर अयाचित व्रत कर. लोकांकडून मागून आणायचं एक टाइम मध्ये खायचं त्याला म्हणतात अयाचित व्रत. त्याच्यानंतर दुग्ध नाही तर दूध प्यायचं, नाहीतर फक्त फळं खायचे, नाहीतर शाकाधिका. आता हे शक्य नाही. शाक म्हणजे काय माहिती का? शाकचा खरा अर्थ आपल्याकडे म्हणतात शाक वाढू का भंडाऱ्यामध्ये. शाक म्हणजे ती भाजी शाक नाही. शाक म्हणजे जंगलामधले कंदमूळ बघूचे शाक कहा गया है. ते शाक खायला सांगितलेलं आहे.
आहार कर अथवा उपवास कर भगवान विष्णु की पूजा करे। ऐसा करने से वह प्रति सभी पापों से मुक्त होकर समस्त कामनाओं के साथ साथ भगवान हरि को प्राप्त कर लेता है। भगवान हरि का व्रत करना सदैव श्रेष्ठ है, किंतु सूर्य के दक्षिणायन में चले जाने पर यह व्रत अधिक प्रशस्त होता है। म्हणजे दक्षिणायनामध्ये जेव्हा सूर्य जातो तेव्हा हे भीष्म पंचक व्रत केलं पाहिजे। उसके बाद इस व्रत का काल चातुर्मास में श्रेष्ठ है, तदनंतर इस व्रत का उचित काल कार्तिक मास है। इसके बाद भीष्म पंचक इस व्रत के लिए श्रेष्ठ समय है, किंतु कार्तिक मास में शुक्ल पक्ष की एकादशी तिथि इस व्रत के शुभारंभ के लिए सर्वश्रेष्ठ काल होता है। कार्तिक महिन्यातल्या एकादशी जर का हे व्रत सुरू केलं तर यथोचित फल माणसाला प्राप्त होतं। अतः इसी तिथि से इस व्रत का शुभारंभ करना चाहिए। उपासक इस दिन प्रातः मध्याह्न एवं सायंकालीन तीनों संध्याओं में स्नान कर यवादी पदार्थों से पितृगण आदि की नैतिक पूजा करने के पश्चात भगवान हरि का पूजन करे। मग काय करायचं, कार्तिक एकादशीच्या दिवशी 3 वेळेस फळ करून 3 टाइम हातामध्ये येऊ नये तर काळे तिळ घेऊन पितरांची पूजा करायची आणि नंतर ते विष्णूची पूजा करायला लागायची। भीष्म पंचव्रतामध्ये कार्तिक शुद्ध एकादशीला वह मौन होकर घृत मधु शर्करादि तथा पंचगव्य एवं जल से हरि की मूर्ति को स्नान कराए और कर्पूर आदि सुगंधित द्रव्य से श्री हरि के शरीर का अनुलेपन करे। तदनंतर व्रती को घृत समन्वित गुग्गुल से पूर्णिमा पर्यंत 5 दिनों तक श्री हरि को धूप देना चाहिए। पितरांची पूजा झाली की एकादशी पासून त्या गुगुळामध्ये तूप टाकायचं, तूप आणि गुगुळ एकत्र करून भगवान विष्णूंना धूप द्यायचं आणि चांगल्या चांगल्या पक्वान्नाचा किंवा 56 भोग रूपामध्ये जे मिष्टान्न आहे त्याचा नैवेद्य समर्पित करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोग 1008 किंवा 108 वेळेस मंत्राचा जप करायला सांगितला। तत्पश्चात स्वाहा युक्त अष्टाक्षर मंत्र ओम नमो वासुदेवाय से घृत सहित चावल तथा तिल की आहुती प्रदान करे। तर या ठिकाणी भात शिजवायचा, त्या भातामध्ये तीळ आणि तूप टाकून ते हवीर द्रव्य टाकायचं, इकडे तूपही टाकायचं, अशा पद्धतीने भगवंताचं हवन करायचं असं हे व्रत आहे। एक बार थोड़ा सा भजन करेंगे खड़े होकर के, तत्वप्रांत आगे कथा में प्रवेश करेंगे। सभी लोग बड़े प्रेम से भाव से खड़े होकर के जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते मिलेंगे। जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते मिलेंगे। जरा हटके जमाने से देखो, श्याम मुरली बजाते मिलेंगे। कभी झूला झूल रही होंगी राधा रानी, झूला झूल रही होंगी राधा रानी। श्याम झूला झूलाते मिलेंगे, श्याम झूला झूलाते मिलेंगे। जरा चल के हो जरा चल के हरि बोल, जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते मिलेंगे। जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते मिलेंगे। कभी यमुना के दिल गोपियों के संग, कभी यमुना के दिल गोपियों के संग, श्याम रास रचाते मिलेंगे, श्याम रास रचाते मिलेंगे। जरा हटके हो जरा हटके हरि बोल, जरा हटके जमाने से देखो, श्याम बंसी बजाते मिलेंगे। जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते। साथ में उनके बाल बाल होंगे, साथ में उनके बाल बाल होंगे। श्याम गाँव में चराते दिखेंगे, श्याम गाँव में चराते दिखेंगे। जरा चल के हो जरा चल के हरि बोल, जरा चल के वृंदावन देखो, श्याम मुरली बजाते मिलेंगे। जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते। हो राधे राधे जब तो चले आएंगे बिहारी,
राधे राधे, हरि बोल राधे राधे। राधे तेरी चंदा चकोर है बिहारी, राधे तेरी चंदा चकोर है बिहारी, राधा रानी मिश्री तो स्वाद है बिहारी, राधा रानी मिश्री तो स्वाद है बिहारी, आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी, आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी, राधे 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 राधे, हरि बोल राधे राधे रटो चले आएंगे बिहारी, राधे राधे रटो चले आएंगे बिहारी, राधे 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 बोल राधे 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 राधे। वृंदावन बिहारी लाल की जय, श्यामा श्याम की जय, लाडली लाल की जय, युगल छवि की जय, जमुना महारानी की जय, गरुड़ पुराण ग्रंथराज भगवान की जय, दत्तात्रेय भगवान की जय, पितृ समाज की जय, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। जय यह तो शिवरात्रि के बारे में कहा, जिसे हमने जून महीने में गंगा दशहरा के उपलक्ष्य में जो शिव महापुराण कथा यहाँ पर की, लेकिन माघ मास की हर महीने के चतुर्दशी तिथि को शिवरात्रि होती है, उसे लघु शिवरात्रि कहते हैं। लेकिन बड़ी शिवरात्रि जो है वो माघ मास में आती है। तो ब्रह्मदेव कहते हैं व्यास जी को, यह शिवरात्रि का विधान स्वतः भगवान शंकर ने अपने मुखारविंद से मां गौरी पार्वती को सुनाया था। तो गरुड़ पुराण में भगवान शंकर कह रहे हैं कि गौरी पार्वती फाल्गुन मास और माघ मास में जो उस दिन जो भक्त मेरे नाम संपूर्ण दिन भर से लेकर के रात तक उपवास मेरे शिवलिंग की पूजा भजन नृत्य आदि आदि जो करता है, उस पर प्रसन्न हो जाता हूँ। कुछ भी कहे जटांडवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंगलंबितं भुजंग तुंगमालिकं डमड्डमड्डमन्निनादनादभट्टमर्वय चकार चण्ड ताण्डवं तनौ पुनः शिव शिवं जटाकटाः सप्रमं भ्रमन्निलिम्पनिर्धरि प्रमोदमानमानसे विलासवीचिवल्लरि दगद्धगद्धगज्वलल्ललाटपट्टपावके किशोरचन्द्रशेखरे रतिप्रतिक्षणं मम प्रतिक्षणं मम नमामि शमीशं ब्रह्म मुरारी। बहुत सारे जो स्तोत्र है, ये तो बिल्वाष्टकम भी है, त्रिदलम त्रिगुणाकार, कुछ भी उस दिन कहे, क्योंकि शिवरात्रि का जो व्रत करता है, एकनाथ महाराज ने तो बड़ा वर्णन किया, हमारे संत एकनाथ महाराज बैठन के तो बहुत सुंदर वर्णन किया। शिवरात्रि की पूजा करे तो व्रत किसका है? शिव का है, लेकिन विष्णु प्रसन्न हो जाता है। शिव तो होगा ही, लेकिन विष्णु भी प्रसन्न हो जाता है। और एकादशी का व्रत करे तो है किसका? विष्णु का है, लेकिन शिव भी प्रसन्न हो जाते हैं। शिवरात्र व्रत करी यथा विधि, भावे पूजे आदि शिवलिंग, सुकले सुकले जन्माचे बंधन, नये पुनरागमन तेने नरा। कशी पूजा करा म्हणते शिवरात्रीची? एकनाथ महाराज म्हटले एकदम सोपं, एक बिल्व दळ, एकच बेलाचं मान 108 नाही तर नाही, एक बिल्व दळ, चंदन अक्षता, पूजन तत्वता सोपे बहु। चंदन सांगितलंय, एक बिल्वदळ, कुंकू नाही म्हटले, कारण कुंकू ऍसिडचं आहे, देवाला चालत नाही ते, म्हणूनच चंदन म्हटले एकनाथ महाराज। एक बिल्वदळ, चंदन अक्षता, पूजन तत्वता सोपे बहु, एका जनार्दनी पूजिता साचार इच्छिले हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे शंकर, एका जनार्दनी पूजिता साचार इच्छिले हरी हर पूर्ण करतो। पहा, शिवरात्रीची पूजा केली तर खूप आनंद प्राप्त होतो शंकराला आणि विष्णूला, ते दोघं एकच आहे। हरिहरा ही भेद नका करू वाद, भेद कासी नाड एक वेलांतीच आड, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग। 99 नंबरचा भंग आहे,
पहिला वारकरी शंकर आहे आणि पहिला शंकराचा कोणी भक्त असेल तर तो विष्णू आहे. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव दोघे देव एक पाही तया ऐक्या दुजे नाही जणी म्हणे आत्मा एक सर्वा घटी तो व्यापक वो दोनों एक है प्यारे उनमें कोई भेद नहीं है. जो भेद करता है तो नरक का रास्ता अपनाता है. तो संप्रदाय अलग है. हमारे सनातन हिंदू धर्म में भगवान की पूजा करने के अनेक साधना पंथ हो सकते हैं. हिंदू धर्मामध्ये 6 पद्धतीने पूजा केली जाते देवाची. 6 पहले है वैष्णव माने कि विष्णु को मानने वाले, विष्णु के सभी अवतारों की पूजा करने वाले. दूसरे है शैव. शैव माने कि शिव जी के अवतारों की या उनकी पूजा करने वाले लोग जो मानते हैं विशेष रूप से शिव जी को कुलदेवत मानते हैं. कोई विष्णु कृष्ण बालाजी को कुलदेवत मानता है तो उसको बोलते हैं वैष्णव भावी जी. तदुपरांत शिव जी को ही परम आराध्य मानते हैं तो वो शैव संप्रदाय हो गया. वैष्णव शैव. शक्त माने की देवी की पूजा करने वाले. शक्त जगदम्बा माता रानी की उसको कुलदेवी मानने वाले. उसके बाद में ये 3 हो गए ना. वैष्णव विष्णु की पूजा करने वाले, शैव शिव जी की पूजा करने वाले, शक्त देवी की पूजा करने वाले. उसके बाद में है जैन महावीर आदिनाथ की पूजा करने वाले. उसके बाद में बौद्ध भगवान बौद्ध की पूजा करने वाले. और उसके बाद में सिख. तो जो नानक गुरुदेव जी की पूजा करते हैं तो ऐसे ये हिंदू धर्म के अंग है. इन 6 साधना पंथों के द्वारा पूजा की जाती है. तो भगवान शंकर की पूजा हम जानते हैं शिवरात्रि व्रत कैसा करना है. शिवरात्रि में कहा है यदि विधान से करे तो भगवान शंकर के मंदिर में जाकर के एक चौकी लगा करके वस्त्र डाल करके अष्टदल निकाल करके या जो कहा है पूजा कलश स्थापन करके संकल्प करके भगवान शंकर की पूजा करे. चंदन अक्षरा भस्म जो है नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहु पुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय शिवाय गौरी पद्माब्ज वृंदम दक्ष सूर्याय दक्षाभरणाशकाय श्रीनीलकंठाय ध्वजाय तस्मै नकाराय नमः शिवाय. तो ये भगवान को भस्म का तिलक, इसलिए शंकरायण भस्म तिलकाय भस्म तिलकम प्रतिगृहतामः कस्तूर तिलकम प्रतिगृहतामः. हे 2 वेगळे मंत्र शंकरासाठी म्हणत त्याने देवल नाही. चंदनम प्रतिगृहतामः लेकिन शिव जी को भस्म ज्यादा पसंद है ना. स्मशाने श्वा क्रीड़ा स्मरहरा पिशाचा सहचरा चीता भस्मा लेपम सरकपिंड्रप्रोटी परिक्रम अमंगल्यम शीलम. स्मशान में रह करके और चिता भस्म को धारण करते हैं. इसलिए भगवान शंकर को भस्म का तिलक. यदि कोई चीज कम हो तो कोई दिक्कत नहीं लेकिन भस्म जरूर होना चाहिए शिव जी की पूजा में, ये याद रखे. तो भस्म आदि चंदन रौली यह सब साहित्य लेकर के भगवान शंकर की पूजा करे. एक भक्त अनायास से भगवान शंकर की पूजा कर रहा था. गरुड़ पुराण में अलग कथा है, रामायण में अलग कथा है, शिव महापुराण में अलग कथा है. एक व्याध शिकार करने के लिए जंगल पधारा. अपने कुत्तों को साथ में लेकर के गया. शिकार की उसने राह देखी, शिकार उसको मिली नहीं. एक पेड़ के नीचे वो बैठ गया. उस पेड़ के पिछले भाग में भगवान शंकर का शिवलिंग था. एकाएक उसके भाटे से बाण नीचे गिर गया. वह बाण लेने के लिए जब गया तो वह बाण शिवलिंग पर पड़ा था. तो उसने घुटना भी टेक दिया और उस बाण को भी उठाया. लेकिन उसके हाथों का स्पर्श भगवान शंकर को हो गया, उस लिंग को हो गया. और उसी वक्त ऊपर जो वृक्ष था वो बिल्व वृक्ष का था. तो वृक्ष हिलने की वजह से इसके हाथों के वजह से वह वृक्ष के 2-4 पत्ते भगवान शंकर के लिंग पर पड़ गए और यह अपने घर को चला गया. लेकिन पुण्य बढ़ गया इसका. और जैसे ही घर पर आया, वृद्ध बन चुका था, पत्नी ने जो भोजन परोस करके दिया उसे खाया. और जब मृत्यु को प्राप्त हुआ तो इसे लेने के लिए यम के दूत आए. लेकिन यम के दूतों से पीछे रास्ते में भगवान शंकर के दूतों ने इसे और इसके पुत्रों को उठा लिया. यह हमारा भक्त है. अंतकाळीच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पावर नाही. मरते वक्त जिसने भगवान का नाम लिया है अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. अंतकाळीच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद भाव याति नास्त्यत्र संशयः. यम यम वापि स्मरण भाव तजन्तन्ते कलेवरम तम तमैवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. श्रीमद भगवद गीता अध्याय नंबर 8 आणि श्लोक नंबर 5 आणि 6. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात या ओव्यांचे या श्लोकाचे अर्थ.
म्हणून या परिमाते अंतकाळी जाणता कसे, जे मोह केली ती देहाचे ते मीची होती. ज्या माणसाला आता उठता येते पण जागेवर बसल्या बसल्या त्याने देवाचं नाव तरी सोडू नाही, म्हणजे तो या ठिकाणी पापाचं आवरण फोडून पुण्याचं ध्वज प्राप्त करून भगवत धामाला अनुगमन करतो. काही पुत्र मरण पावला हा माणूस, पण याला विनाकारण शेवटी जीवनभर ज्याने भगवंताचं पूजन वगैरे कधी मंदिराची पाहिजे चालला नाही, पण शिवरात्रीच्या दिवशी शिकार करायला गेला, अनायासी गुडघा खाली टेकला, बाण घ्यायला गेला, बाण पडला होता शिवलिंगावर, शिवलिंगावरचा बाण येऊन उचलला, हाताचा स्पर्श शिवलिंगावर झाला, पेलाचे बाण त्या झाडावरचे याच्या धक्क्यामुळे त्या शिवलिंगावर पडल्यामुळे हा शिवलोकी आपल्या पुत्रासहित गेला. इतने कृपाळू और करुणा कर भगवान शंकर है, इतके एका जनार्दन शिव निवारी कळी काळाचा भेव. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. पार्वती पतये हर हर महादेव की जय. जाने अनजाने में, ज्ञान अज्ञान से यदि कोई पाप भी हो जाए तो त्रयोदशी से लेकर के ये व्रत शुरू करना होता है. खरं व्रत शिवरात्रीला पहा, एकादशीचं व्रत जसं 3 दिवसाचं आहे ना, दशमी एकादशी ह्या तो कैवल्याच्या राशी, पण दशमी युक्त एकादशी पाहिजे नाही. पुढे सांगितलेलं आहे दशमी युक्त एकादशी ही पुण्याचा क्षय करते, म्हणजे पुण्याला संपवून टाकणारी असते, म्हणून एकादशी युक्त द्वादशी पाहिजे. हे गरुड पुराणामध्ये सांगितलंय. तसं द्वितीयायुक्त तृतीया पाहिजे, पुढे आपण ऐकू. चतुर्थयुक्त पंचमी, षष्टीयुक्त सप्तमी, अष्टमी असं सांगितलंय, पुढे आपण ते ऐकू. तसं द्वादशी युक्त या ठिकाणी, नाहीतर एकादशी युक्त द्वादशी पाहिजे, पण दशमी युक्त एकादशी नको. म्हणजे दशमीलाच एकादशी लागलेली नको, दशमीलाच एकादशी लागली नको, पण एकादशीला द्वादशी लागली तर चालते. जसं आमचे नंद बाबा भगवान श्री कृष्ण के पिताजी नंद बाबा एकादशी के दिन रात में द्वादशी लगी तो नदी का स्नान करने के लिए गए थे, तो वरुण ने बंदी बना लिया था ना उनको. तो ये पुण्य का पुण्य को बढ़ाने वाली है एकादशी में यदि द्वादशी लग रही हो, लेकिन दशमी के दिन एकादशी लग रही हो तो ये नहीं, ये पुण्य का क्षय करते. मग तुम्ही म्हणाल असं कसं, मग 2 एकादशी येतात ना, म्हणून तर आपल्याला भागवत एकादशी करायची असते ना, म्हणून तर आपल्याला ती एकादशी करायची असते. नंतर द्वादशीला जी संपणार आहे अशा पद्धतीने. म्हणून ज्ञान अज्ञानामध्ये जसं दशमीला एक टाइम भोजन करायचं नक्त संध्याकाळी, आणि एकादशीला फराळजन, द्वादशी सकाळी सोडून द्यायची द्वादशी, असं जे 3 दिवसाचं आहे. तसं शिवरात्रीला संध्याकाळी 1 दिवस, शिवरात्रीच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी त्रयोदशीला नक्त व्रत करायला सांगितलेलं आहे गरुड पुराणामध्ये आणि शिव महापुराणामध्ये, लिंग महापुराणामध्ये, स्कंद पुराणामध्ये आणि ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये. शंकर जन्मखंड म्हणजे जो आलाय त्याच्यामध्ये, जितकं चरित्र भगवंताचं या 2-4 ग्रंथामध्ये आले त्याच्यामध्ये हा आश्रय हे सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने काशीखंडामध्ये त्याचं वर्णन आहे. तर त्रयोदशीला या ठिकाणी 1 टाइम उपवास, आणि चतुर्दशीला मग तो पूर्ण उपवास आहे, एकादशी सारखा उपवास आहे. काही काही लोक गोकुळाष्टमी रात्री संपली की लगेच जेवण करून घेतात. आता कोणी सांगावं असं नसतं, मध्ये एकादशी सारखे नाही असं लोक असं करतात, चूक करतात. म्हणजे जे दिवसभर केलं ना ते सगळं वाया गेलं ना आपलं. अरे सकाळी 6 वाजेपर्यंत तर आपण हे करू शकतो ना, 3 टाइम फराळाचं खाणं, पण फराळाचं करा नाही इतकं चालत नाही, पण खा भाऊ 3 टाइम, नाही जमत जेवणाची काय आवश्यकता. तुम्ही बघा भरपूर लोक गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजले की लगेच जेवण करून घेतात. आपले वारकरी लोक सुद्धा, त्यांना सांगितलं नाही नाही आमच्याकडे अशीच परंपरा आहे. तर ती परंपरा ग्रंथात नाही ना, येथे तिचं प्रमाण पाहिजे. तुका म्हणे ते भजन प्रमाण, तुका म्हणे माझं कळत चाचणी, तुका चाकुनीला सांगे माझा अनुभव आहे अंगे, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट, जो जो मैंने ग्रंथ से दिया है तुकाराम महाराज कहते वही मन की बात थोड़ी कह रहा हूं, कोई इसको कोई प्रमाण होना चाहिए, कोई बात में वजन होना चाहिए, प्रमाणभूत बात होनी चाहिए. बिना प्रमाण की बात कोई उपयोग की नहीं है प्यारे. मूल स्रोत उस बात का होना चाहिए, तो तब उस बात का आश्रय करे, चिंतन करे तो बहुत अच्छा है. मग शिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन ज्ञान अज्ञान जे पाप झालेले आहेत त्याचं प्रायश्चित्त भगवान शंकराच्या पिंडी समोर करावं. शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करून भगवान शंकराला नमस्कार करावा. येत असेल तर हे श्लोक म्हणावे. प्रातर्देव चतुर्दश्याम जागरिष्याम्यहमनिषिः पूजां दानं तपो होमं
करिष्यामात्म शक्तितः चतुर्दश्यां निराहारो भूत्वा शंभो परेहणि मोक्षेऽहं मुक्तिमुक्त्यर्थं शरणं मे भवेश्वरः। गरुड़ पुराण अध्याय नंबर 124 गरुड़ आचार कांड श्लोक नंबर 12 और 13। हे देव, मैं रात्रि भर जागरण करूंगा, प्राप्त चतुर्दशी तिथी में यथासामर्थ्य आपकी पूजा दान और हवन भी करूंगा। शिवरात्रीच्या दिवशी सुद्धा दान करायला सांगितलेलं आहे, हवन करायला सांगितलंय। हे शंभो, चतुर्दशी तिथी में निराहार रहकर दूसरे दिन भोजन करूंगा। पहा आता त्रयोदशीला एक टाइमच भोजन, चतुर्दशीला पूर्ण उपवास, म्हणजे शिवरात्री दिवशी उपवास आहे, पण ठीक आहे भगर शाबुदाणा खातो आपण, हरकत नाही। कलियुगामध्ये म्हणून जगू नाही शकत म्हणून खाऊ लागेल, आणि पण तसा उपवास पूर्ण सांगितला कलियुगामध्ये शक्य नाही। आणि मग द्वादशी सारखं पूर्ण जेवण करायचं सकाळी, कधी 15व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी जी तिथी येईल ना अमावस्या त्या दिवशी या ठिकाणी भोजन करूंगा। हे महादेव, भक्ति और मुक्ति को प्राप्ति के लिए मैं आपकी शरण में हूँ। व्रती को पंचामृत से महादेव का स्नान कराकर ओम नमः शिवाय इस पंचाक्षर मंत्र का खूब जप करना चाहिए। तदनंतर घृत समन्वित तिळ, तुपामध्ये टाकलेले तिळ आणि तांदूळ ऐवग्रही म्हणजे यव निर्मित चरु की आहुति अग्नि में देकर पूर्ण आहुति करे। चावल बनाते बनाते क्या करे, उस अच्छे चावल में घृत तिळ और यव, माने की मराठी भाषेमध्ये सांगतो यव, यव म्हणजे जव, तिळ, तूप त्या भातात टाकायचे और ये सामग्री लेकर के शिवरात्रि के दिन भगवान शंकर का हवन करना चाहिए। ओम शंकराय नमः स्वाहा। इतना ये विधि तो बहुत कठिन है लेकिन कर सकते हैं आचार्यों से। हमने इस शिवरात्रि में तो बड़ा आनंद का अनुभव किया। दिल्ली में जो उधर फेज 2 में जो मंदिर है शिव जी का, जहाँ पर ये हमारी माता बहने रहती है, तो बहुत आनंद आ गया। सभी लोगों ने कहा, मैंने बोला कोई बात नहीं, भगवान की कृपा, लॉकडाउन था तो आ सके, यदि लॉकडाउन न हो और भगवान की इच्छा न हो तो और किसी जगह पर हम शिवरात्रि के वक्त होते हैं जहाँ पर कथा है। चंदन जिला हमारा गांव है जालना, वहाँ पे चंदन जिला है, तो उस समिति में कॉलोनी में हम रहते तो वहाँ पे शिवरात्रि की कथा होती है भागवत की, तो वहां पर होते हैं। ये सब जो मुख्य तिथियां है प्यारे खाली कैसे रह सकती है भगवान की कृपा से। जन्माष्टमी, रामनवमी, महाशिवरात्रि, हनुमान जयंती, तदुपरांत ये दत्त जयंती भी अभी मेरी डेट तो चली गई है। वो एक तो इधर जो महाराज हमारे निकल गए हैं ताजुद्दीन महाराज, उनके गांव में भोजनापुरी, वहां पर हमारे रिश्तेदार है जो औरंगाबाद में शिक्षणाधिकारी है, उनके वहां पर भागवत कथा होनी है। नहीं तो फिर सेलगांव है इधर दयानंद बाबा का, वहां पर भी भागवत कथा का 2 साल से नियोजन चल रहा है। तो कहीं पर कहीं जो काम कर रहा है, जो अध्ययन कर रहा है, पढ़े, तो वो थोड़ी घर पे भगवान उसे क्यों घर पे रखेंगे पहले। जो कर्म कर रहा है, कर्मण्येवाधिकार अस्ते मां फलेषु कदाचन, कर्म करो फल की चिंता मत करो। यदि जो सत्य कर्म कर रहा है तो भगवान उसका जो कर्म है उसे बना ही देते हैं। ऐसा ये शिवरात्रि का व्रत कहा है। और क्षमा प्रार्थना करे, यदि जाने अनजाने में आज तक भगवान जन्म लेते, मैंने जिस दिन से जन्म लिया है, यह देह प्राप्त किया है और आज मैं आपकी पूजा कर रहा हूँ, आज के दिन भी और इससे पूर्व भी जो पाप मुझसे हुए हैं उसकी मैं क्षमा कर मांगता हूँ। अविघ्नेन व्रतम देवम तद प्रसादान मया रचितम क्षमस्वं जगतां नाथं त्रैलोक्याधिपते हरम जन्मयाद्यं व्रतं पुण्यं यद्दूतस्य निवेदितं तत्प्रसादान मया देवं व्रतमत्यं समापितं प्रसन्नो भवमे स्मन् ग्रहं प्रतिं गम्यतां तदालोकनमत्रेण पवित्रोऽस्मि न संशयः। क्षमा प्रार्थना करने को कहा है। एकादशी महात्म्य कहा है। अभी एकादशी पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक नकारी तीर्थ व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन आहारानिशी नाम तुझे, गायीन आहारानिशी नाम तुझे, ना बीज कल्पंतीचे नाम मी घेईन वाचे, बीज कल्पंतीचे 541 नंबरचा अभंग आहे एकादशीचा। ऐसा सरल सांगू शकतो गायन मध्ये म्हणताना एखाद्या वेळेस वो दिमाग से उड़ जाती है कोई चौपाई वगैरह। और अभी समस्या कैसी है, पहले तो बहुत होता था, पहले तो जब मैंने शुरू किया था तो 12-12, 13-13 घंटे भी हम अध्ययन कर लिया करते थे। लेकिन जैसे जैसे ये बढ़ जाता है तो सब फिर समस्या हो जाती है। लेकिन मेरे से बेहतर हमारे बड़े महाराज जी का स्टैमिना है, क्योंकि मुझे वो तो बहुत कार्य करने होते, बाहर भी जा रहा हूँ, इधर भी जा रहा हूँ, गाड़ी भी चला रहा हूँ, तो वैसे ही आप सभी है। लेकिन कलयुग में ये नियम है कि कथा 3 घंटे ही सुने, 3 घंटे ही कथा सुने।
आज भी हम कहीं खेडेगाव में जाते हैं तो बहुत दिक्कत, क्या लोक कहते नाही महाराज आमच्याकडं सकाळी 10ला चालू करते पण 5ला संपते. म्हणलं हरकत नाही, पण कोण बसणार आहे, कोणी बसेल का? आणि मग आता उठत भी नहीं, हरकत नहीं, लेकिन भगवान का देखो इमोशनल अत्याचार यदि हो गया तो ये कथा हम 2 को चालू कर रहे हैं, 2.5 को बोल रहे हैं, बीच में थोड़ा इंटरवल ले रहे हैं, तो अभी 2 से चालू की तो कथा कितना 2.25 घंटा हो रही है, और 3 से 5 करते तो 1 घंटा. आप देखिए पूरी कथा 1 घंटा 12 मिनिटं, 1 घंटा 14 मिनिटं अशा कथा युट्यूबला आहे. म्हणजे कथा झाली किती वेळ? हे जर का आपण 7 घंटे करत राहिलो, तू म्हणतात नको बाबा कंबळ गेलं जायचंच नको आता, म्हणजे जे माणसं यायचे तर ते सुद्धा येत नाही. तो कलयुग में क्या नियम बन गया प्यारे? प्रवचन कर रहे हो तो 1 घंटा करो, कीर्तन कर रहे हो तो 2 घंटा कर लो, और कथा कर रहे हो तो संगीत है तो 4 घंटा कर लो, बिना संगीत है तो 3 घंटा कर लो प्यारे. इससे ज्यादा क्या हो सकता है? क्योंकि कलयुग में जो है प्यारे, और शुक्राचार्य ने कहा तो भागवत क्या ऐसी कोई खत्म हो सकती है क्या? लेकिन शुक्राचार्य ने इस बात को जाना, और सबसे पहले शुक्राचार्य ने इस विस्तृत भागवत को इस कलिकाल के लिए 7 दिनों का नियम सप्ताह का कर दिया. 7 दिन में कथा सुन ले बस तो पुण्य की प्राप्ति हो जाती है, नहीं तो 1 साल भी चले तो भागवत खत्म नहीं होगी प्यारे. हमारे कोई बड़े महाराज थे, 335 दिन उन्होंने अनुष्ठान किया. 335 अध्याय है भागवत के, 18,000 श्लोक है, 12 स्कंद है, 2 खंड है, 2 खंडों में 6 स्कंद, उनमें 18,000 श्लोक और 335 अध्याय, और साल के जो दिन होते वो 365 है. तो उन्होंने 365 दिन, कुछ दिन आधे अध्याय और कुछ दिन एक, तो साल भर कथा चली, बहुत रस पड़ा, उसमें भी बहुत खर्चा, बहुत आनंद का अनुभव, और वो भी कथा रोज 3 घंटा. तो कितना भगवान का चिंतन हो गया. अहोरात्र एक साल तक वो कथा वृंदावन में चलती रही है. ऐसे कोई लोग दिव्य अनुष्ठान करते हैं. तो एकादशी का महात्म्य है. जे लोक संप्रदायामध्ये किंवा आपल्या सनातन धर्मामध्ये 2 वार महत्वाचे सांगितले, बाकीचं तुम्ही कोणतं करा किंवा नका करू. शंकराच्या नावाने सोमवार, प्रति सोमवार, आणि भगवान विष्णु के नाम से एकादशी करो, और यदि तबियत खराब है तो मत करो. उपासना कर लो. उपासने शीघ्र चालवावे, भूदेव संतासी सदा भजावे, सत्कर्म योगी वै घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. काही जणांचे उपास सोडायचे. अभिषेकाला आम्ही गेलो, आम्हाला बोलवलं त्यांनी, आणि ते पोरं बोलायला लागले, पाहणा मम्मी पप्पा ऐकतच नाही. मला सरळ वे सांगू का, उपवास करण्यापेक्षा 4 माळी माणसाने एक्स्ट्रा करावे. तुम्ही बघा 3.5 दिवस उपवास आहे माणसाला, 3.5 दिवस ते जेवण आहे नाही जमत. आणि उपवासाचं अन्न खाल्ल्यानं माणसाला काय आहे तुम्हाला सांगू का, खायला पोहे चांगले लागतात पण ते पचायला अवघड आहे. उपमा चांगला लागतो पण ते जिभेला आवडत नाही, कारण पोटाचा आणि जिभेचा 36 आकडा आहे. तर जिभेला, पोटाला उपमा आवडतो पण जिभेला आवडत नाही, म्हणून जीभ पोहे मागतं. आणि इकडे पोटाला भगर आवडती पण जिभेला भगर आवडत नाही. जिभेला साबुदाणा खिचडी आवडते तर पोट म्हणतात आम्ही तुझी वाटण लावतो. म्हणजे काय होतंय लक्षात आलं का तुमच्या? फराळामध्ये माणूस काय साबुदाणा खिचडी, साबुदाण्याचे वडे, म्हणजे जेवणाने जी तब्येत चांगली राहायची ती फराळाला माणूस खराब करतो. अरे फराळाच्या उपवासाचा अर्थ काय? खरोखर फलाहार करावा. बटाट्याचे वगैरे चिवडे आले ना, ते हलका अन्न या ठिकाणी माणसाला खायला सांगितलेलं. सात्विक अन्नाचं सम प्रमाणात जो भोजन व्यक्ती घेत असतो त्याला काही त्रास होत नाही. साबुदाणा पचायला जडच आहे, मैद्याचे पदार्थ जळायला, हे सगळं ग्रंथामध्ये दिलंय. हे ऐकू आपण कोणत्या ग्रंथामध्ये काही ना काही आपल्याला ऐकायला भेटतच. म्हणून एकादशीचं महात्म्य सांगितलंय पुढे की आपल्या या सनातन धर्मामध्ये एकादशी को बड़ा विशेष महात्म्य है. माँ धांता नाम की एक राजा थे जिन्होंने एकादशी व्रत करके उसके पुण्य से चक्रवर्ती सम्राट की उपाधि प्राप्त की थी. माँ धांता, कोणता माँ धांता माहिती तुम्हाला? भागवतामध्ये वर्णनाला या माँ धांता राजाचं. युवनाश्व नावाचा जो राजा आहे त्याला पुत्र नव्हता. भागवताची कथा आहे, उगाच संदर्भ करावा म्हणून सांगतोय. आणि युवनाश्व नावाच्या राजाला पुत्र नव्हता म्हणून साधू संतांना यज्ञ करायचं ठरवलं, पुत्र कामेष्टी. बऱ्याच दिवस यज्ञ चालणार होता. आणि मग सिद्धी कलश मांडले. सिद्धी कलश म्हणजे सगळ्या नद्यांचे पाणी आणून त्याला सूत्रवेष्टन करून यज्ञ कुंडाच्या बाजूला ते कलश मांडले. आणि कलश मांडल्यानंतर हवन चालणार होतं, रात्री सगळे झोपले. राजा युवनाश्व 1 दिवस लघुशंके करता उठला. लघुशंकेहून हातपाय धुवून जेव्हा आला तेव्हा राजाच्या पायानं या ठिकाणी तो कलश सांडला. राजाच्या पायानं कलश सांडल्यामुळे राजाला त्या कलशातलं पाणी राजाला वाटलं तर काय करू, कलश सांडलं, पाणी वाया जाऊ देऊ नये, पुन्हा मांडता येणार नाही कारण की रात्रीची वेळ आहे, अशुद्धमध्ये होऊन जाईल. म्हणून राजाने त्या कलशातलं पाणी पिऊन टाकलं. आता पिऊन टाकलं तर समस्या प्यायला हरकत नाही, पण झालं काय माहिती का, ते सिद्धी कलश साधू संतांनी हवन करून त्या राजाच्या बायकांच्या नावावर ठेवले होते. म्हणजे ते पाणी राजाच्या बायका पितील आणि त्यांना पुत्रांची प्राप्ती होईल. पण राजाला काही माहितच नाही. राजाने उस पाणी को पी लिया आणि मग बायांना राहणारा गर्भ हा राजाला राहिला. मग आता समस्या झाली, कुठून मुलाला जन्म द्यायचा, ही भागवतातली कथा आहे. म्हणून 18 महिने
लक्षात घ्या 18 महिने तो गर्भ माधांताची कथा आणि म्हणून सांगतोय संदर्भ हा संदर्भ भागवतात नाही नाव त्या राजाचा याच्यामध्ये आलंय पण संदर्भ भागवतातला मी देतोय कथेला. तर तो जो माधांता नावाचा राजा होता 18 महिने युवनाश्व त्याच्या वडिलाच्या उदरामध्ये तो राहिला. मग काय करावं तो गर्भ सटकत सटकत असा खाली उजव्या मांडीमध्ये आला आणि उजव्या मांडीतून त्या युवनाश्व नावाच्या वडिलाची उजवी मांडी फाडून तो माधांता बाहेर आला. पण जन्माला आलेल्या मुलाला आईचं दूध पिण्याची आवश्यकता आहे. इसको दूध कौन देगा? राजा वगैरे चिंता करने लगा. अब ये किसको पिएगा? तो इंद्र प्रकट हो गया और इंद्र ने अपने दाएं हाथ की कनिष्ठिका से दूध की धारा प्रवाहित कर दी. ये मुझे पिएगा माधांता, मुझे पिएगा, मेरे हाथ के दूध से इसको ये पिएगा, इसलिए इसका नाम मिल गया है ये माधांता. और यही माधांता है इसने एकादशी का बड़ा व्रत किया था प्यारे. चक्रवर्ती सम्राट बन गए एकादशी का व्रत करने की वजह से. अतः कृष्ण एवं शुक्ल दोनों पक्षों की एकादशी तिथि में मनुष्य को भोजन नहीं करना चाहिए. कारण की एकादशी दिवशी जे जेवण करते त्यांना कुत्र्याची निष्ठा खाल्ल्याचा दोष लागतो. व मी अभंग सांगत नाही बरेच दिवस मी आपण सांगितले श्वानाविष्ठे समानादे. तुम्ही बाकीचा मी तुम्हाला विनंती करतो एखादा उपवास नसेल करत तर नका करू पण एकादशी जरूर करा. जरूर एकादशी करनी चाहिए प्यारे. कोई उपवास छोड़ भी जाए कोई दिक्कत नहीं कोई बगैर. हाँ परेशानी आहे डॉक्टरने सांगितलं नका करू मग कमीत कमी आषाढी आणि कार्तिकी तरी करावी आपण. हे बाकीचे रामनवमी हनुमान जयंती गोकुळाष्टमी गांधारीने दशमी विद्या एकादशी का व्रत किया.